प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर झालेला आहे। कोणत्या अटी शर्तींवर हा जामीन मंजूर झालाय का हे पाहावं लागेल असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला अखेर जामीन मंजूर झाला। याआधी 3 आणि 2 दिवस अशी पोलीस कोठडी त्याला देण्यात आली होती। त्यानंतर न्यायालयीन कोठडी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडे। भूषण, आताच आपण ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशीही बोललो। त्यांनी इंद्रजित सावंत यांच्या बाजूने युक्तिवाद केलेला होता। कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद देखील या संदर्भात झाला होता। कोरटकर 1 महिनाभर हा पोलिसांपासून लांब होता असा युक्तिवाद कोर्टामध्ये देखील करण्यात आला होता। त्यानंतर सुद्धा आता कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालाय। जे भूषण, कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। जी कलम प्रशांत कोरटकर याच्यावर लावण्यात आली होती त्यानुसार साधारणतः 3 वर्षाच्या आतली शिक्षा होऊ शकते आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर याला न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर प्रशांत कोरटकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला प्रकरणामधली ही केस होती। इंद्रजित सावंत यांना धमकी देणं, तर यावर जोरदार युक्तिवाद कोल्हापूर कोर्टामध्ये झालेला होता। जवळपास 1 महिन्यानंतर प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेलं होतं। तेलंगणामधून त्याला ताब्यात घेतल्यानंतर कोल्हापूर कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर सुरुवातीला 3 दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकर याला देण्यात आली होती। मोबाईलमधला डाटा रिकव्हर करायचा आहे, तसंच कोणी कोणी त्याला या सगळ्यामध्ये मदत केली तर या संदर्भात देखील माहिती मिळवायची असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आलेला होता। त्यानंतर आता कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकर याला जामीन मंजूर झालाय।